गार्डनवरती पहिला सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार आहे. पुन्हा एकदा जोरदार लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. खरं तर दक्षिण आफ्रिकेचा संघ बघितला तर कागदावरती आणि मैदानावरती अतिशय सरस अशा प्रकारची कामगिरी करत त्यांनी आत्तापर्यंतची वाटचाल केलेली आहे. त्या मानाने न्यूझीलंडचा संघ रखडत रखडत सेमीफायनलपर्यंत पोहोचलाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अगदी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातला साखळीतला शेवटचा सामना म्हणजे सुपर 8 मधला जर आपण बघितला तर कदाचित पाकिस्ताननं तो सामना 65 धावांनी जिंकला असता फरकानं, तर कदाचित पाकिस्तान आपल्याला सेमीफायनलमध्ये दिसला असतं. म्हणजेच न्यूझीलंडचा संघ आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी न करता इथपर्यंत पोहोचलेला आहे. परंतु सेमीफायनलमध्ये काहीही सांगता येत नाही. कागदावरती आणि मैदानावरती प्रत्यक्षात वेगळ्या गोष्टी घडताना दिसतील अशी अपेक्षा आहे. परंतु सध्या तरी या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. ईडन गार्डनच्या स्टेडियमवरती खेळण्याचा दक्षिण आफ्रिका संघाला भरपूर सराव आहे. साखळीमधले आणि सुपर 8 मधले बरेचसे सामने त्यांनी ईडन गार्डनवरतीच खेळलेले आहेत. थोडक्यात दक्षिण आफ्रिकेसाठी हे घरचं मैदान झालंय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. बघूया हाय स्कोरिंग असणारं हे मैदान आणि धावांचा पाठलाग करताना दवबिंदूंचा काय फायदा होतो याचा आपल्याला प्रत्यय आला आहे. त्यामुळं हा 4 मार्चचा सामना एक सनसनाटी सामना होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर 5 मार्चला अर्थातच आपण आणि इंग्लिश संघ भिडणार आहोत वानखेडेच्या आपल्या नेहमीच्या ऐतिहासिक मैदानावरती. हाही सामना जबरदस्त होईल अशी अपेक्षा आहे. कारण वानखेडेचं छोटेखानी असणारं मैदान आणि 6 सिटिंगसाठी हे मैदान प्रसिद्ध आहे. छोटी बाउंड्री आणि फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी यामुळं काय होतं हे वेस्ट इंडिजच्या संघानं दाखवून दिलेलं आहे. हाय स्कोरिंग सामने तिथं होतात आणि धावांचा पाठलाग करणं ही गोष्ट इथं शक्य आहे. तेव्हा हाही सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. आपण बऱ्यापैकी कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. एक पराभव आणि तोही दक्षिण आफ्रिकेबरोबर आपल्या वाट्याला आला होता आणि तो पराभव सोडला तर आतापर्यंत आपण बऱ्यापैकी आपली कामगिरी करत इथपर्यंत पोहोचलोय. इंग्लिश संघ हा धोकादायक आहेच. लय सापडली तर तो काहीही करू शकतो याचा प्रत्यय त्याने बऱ्याच वेळा दिलेला आहे. आपला संघाचा विचार केला तर आपणाला पूर्ण क्षमतेनं 100% संतुलित अशा प्रकारची कामगिरी आपल्याला अजूनपर्यंतही करता आलेली नाही. कदाचित ती कामगिरी आपण महत्वाच्या सामन्यासाठी राखून ठेवलेली असेल असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. मागच्या सामन्यामध्ये संजू हिरो झाला, तसंच आता या सेमीफायनल सामन्यात नवीन एखादा हिरो जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. कारण शेवटी संघाचा विजय महत्वाचा असतो. आतापर्यंत आपण बऱ्यापैकी वाटचाल केलेली आहे. परंतु साखळीमध्ये सुपर 8 मध्ये कुठल्याही संघानं कशाही प्रकारची कामगिरी केली तर सेमीफायनल आणि फायनलमध्ये तुम्हाला चुकीला माफी नसते. कारण तुमची एक चूक तुमचा कडेलोट करून जाते आणि मग तुम्ही थेट खाली कोसळता, थेट तुम्ही पायथ्याशी येऊन पडता आणि कळस अगदी हाताभराच्या अंतरावरती राहिलेला असतो. त्यामुळे आतापर्यंत काय झालं हा इतिहास झाला. आता त्या दिवशी जो संघ चांगला खेळेल त्याचा विजय होईल हे मात्र निश्चित आहे. अर्थातच घरचं मैदान आणि प्रेक्षकांचा पाठिंबा, खेळपट्ट्यांची साथ याचा विचार केला तर आपणाला यश मिळायला काही अडचण येणार नाही असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही. परंतु तोपर्यंत आपल्याला वाट पाहण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही.